हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, JMC छत्रपती संभाजीनगर ही जी परीक्षा आहे ती तुमची 25, 26 आणि 28 तारखेला होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याचं जे वेळापत्रक आहे ते तर आलेलं आहे. आता या ठिकाणी प्रश्न हा असतो, जसे जशी परीक्षा जवळ येते त्यानंतर काय होतं की किती मार्क्स मिळावे लागतील, किती फॉर्म आले, कॉम्पिटिशन किती असेल, अभ्यास कसा करावा याची चर्चा सुरू होऊन जाते. कारण की काय होतं, अभ्यास कमी असतो त्यावेळेस असे प्रश्न आपल्या मनात डोकावत असतात. तर या ठिकाणी किती फॉर्म आले, मार्क्स किती घ्यावे लागणार, अभ्यास कसा करायचा, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी मी सांगू इच्छितो की JMC छत्रपती संभाजीनगर याकरता आपण जी प्लेलिस्ट घेऊन आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण आत्तापर्यंत 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. अजूनही व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे, ते जर बघितले नसेल तर तुम्ही लगेचच बघायचे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेत, 100 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. 100 प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड केलेत, ते अगदी तुम्ही बघून घ्यायचेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर या ठिकाणी फॉर्म किती आले तर लक्षात घ्या, या ठिकाणी 60,000पर्यंत परीक्षेसाठी फॉर्म आलेले आहेत. किती? 60,000पर्यंत. ही माहिती आपल्याला कुठून भेटली तर पेपर, तसेच विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा शेवटचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, बरोबर, आपल्या विद्यार्थ्यांनी देखील फॉर्म भरला आहे शेवटच्या दिवशी, अगदी म्हणजे काय म्हणता येईल की शेवटच्या क्षणी फॉर्म भरला आहे, तर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर काय यावरून आपण ही माहिती सांगतोय. 55,000 ते 60,000पर्यंत या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. आता मार्क्स किती घ्यावे लागणार तर लक्षात घ्या, तुमचा एक्झामचा जर पॅटर्न बघितला तर त्यामध्ये मराठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी आहे, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित 25 प्रश्न 50 गुणांसाठी, असे 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी. वेळ आहे 120 मिनिटे. ऑनलाईन परीक्षा आहे, MCQ स्वरूपात आहे आणि प्रत्येक प्रश्नास या ठिकाणी 2 गुण दिलेले आहेत. तर आता जर तुम्हाला कंप्लीट जर अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी बघू शकता, त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे, एक्झाम पॅटर्न जो दिलेला आहे त्यावर आधारित 18,000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 499 फक्त. यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल? सर्वात पहिल्यांदा सामान्य ज्ञानमध्ये 2 टॉपिक असतात. तर सर्वात पहिल्यांदा सामान्य ज्ञानमधील सर्व सब्जेक्ट जसे इतिहास, भूगोल, समाजसुधारक, राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, हे सर्व असे 4,700 प्लस प्रश्न आहेत. टॉपिक वाईज या तुम्हाला PDF फाईल भेटेल. त्यासोबत चालू घडामोडी देखील अगदी महत्त्वाचे आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या, जुलै महिन्याच्या तर ॲड केल्याच आहे, सोबत ऑगस्ट महिन्याच्या देखील चालू घडामोडी आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आज उद्या आपण 2025मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ज्या आहेत त्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. हे तर झालं सामान्य ज्ञान. त्यानंतर मराठी व्याकरणावर 18,000 प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरवर 1100 प्रश्न आणि ॲप्टिट्यूडवर 1300 प्रश्न आपण तयार केले आहेत. सोबत आता हे जर झालं, हे जेवढे PDF आहेत त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. आता जर सराव करायचा असेल तर 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत आणि 10 फुल लेंथ टेस्ट. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केले. हा जो कोर्स आहे तो तुम्ही व्हॉट्सअपद्वारे म्हणजे 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करून किंवा ॲप थ्रू परचेस करू शकता. ॲप थ्रू परचेस केला तर सेम PDF फाईल तुम्हाला भेटतील. सोबत ऑनलाईन टेस्ट, प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाईन टेस्ट देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर मी सांगेल की हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर लक्षात घ्या, ॲप्लिकेशन थ्रू घेतलं तर फायदा काय असेल? ऑनलाईन टेस्ट ज्यामध्ये टायमर आहे, मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील बघायला भेटेल. व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. तुम्ही बाकी एक्झामला देखील फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी या मटेरियलचा तुम्ही उपयोग करू शकता. तर आजच तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे 93 56 25 60 37 आणि हा कोर्स जो आहे तो परचेस करायचा आहे. जर आपल्याला PDF फाईल नको असेल, फक्त ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल, ते देखील आपण घेऊ शकता. याची जी प्राईज आहे ती आहे 149. हा जो कोर्स आहे तो तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू घ्यावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता किती मार्क्स घ्यायचे तर लक्षात घ्या, टार्गेट असलं पाहिजे आपलं 180 प्लस मार्क्स मिळवायचं. किती टार्गेट पाहिजे? 180 प्लस मार्क्स. मी तुम्हाला सांगेल कॅटेगरी वाईज एवढे मार्क पाहिजे, तर तेवढाच अभ्यास करायचा आहे की नाही. कॉम्पिटिशन वाढत चालली आहे, जागा लिमिटेड आहेत, त्यामुळे 180 प्लस मार्क मिळालेच पाहिजे. मार्केटमध्ये कोणत्याही नोट्स उपलब्ध असेल तर त्या घेऊ नका. काय असतं की कुठूनही प्रश्न उचलून त्या ठिकाणी PDF फाईल तयार केल्या असतात आणि त्या तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात. असं करू नका. क्वालिटी कंटेंट पाहिजे, असं कंटेंट पाहिजे की ते अभ्यासलं तर तुमचा रँक
किंवा जी पोस्ट आहे ती निघालीच पाहिजे। तर आपण प्राईस ठेवली 18,000 प्लस प्रश्न प्राईस ठेवली, परंतु लक्षात घ्या ती काय म्हणतील की जेव्हा पोस्ट निघेल तर ती जी प्राईस आहे ती अगदी तुम्हाला कमी वाटेल। तर तुम्ही लगेचच परचेस करा। काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। आणि मार्क्स किती पाहिजेत? 180 प्लस मार्क्स मिळालेच पाहिजे हे डोक्यात असू द्या। व्हिडिओला लाईक करायचं आहे, शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा। आपले जेवढेही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की आपण जी प्लेलिस्ट तयार केली संभाजीनगर, बरोबर, संभाजीनगर जिल्हा विशेष ते देखील बघायचं आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटू शकेल। थँक्यू।